आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण रेसिपी न बघता आपल्याकडे जे नवीन फूड प्रोसेसर आपण किचनमध्ये आणले ना, ते मी आज अटॅच करून त्याच्यामध्ये कणिक किती छान मळली जाते ना, हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर नवीनच फूड प्रोसेसर आहे, मी पहिल्यांदा जॉईन करते. तर बघू शकता अशा प्रकारे मी फूड प्रोसेसर जॉईन करून घेतलेला आहे. आणि आपण याच्यावरती आता पहिल्यांदा कणिक किती छान मळली जाते ते मी तुम्हाला दाखवणार आहे. योग्य प्रमाणात पाणी टाकायचं पण सांगणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे हे जॉईन करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला आता याच्यामध्ये वेगवेगळे ब्लेड मिळतात. तर आज आपल्याला कणिकेसाठी ना आपल्याला अगोदर हे जॉईन करायचे आणि हे कणिक मळण्यासाठीचं ब्लेड आहे ते याला जॉईन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे त्याला त्रेटा आहेत, तर आपण ह्या त्रेटा आहेत अशा याला पॅक करून घ्यायच्यात. आणि आता आपल्याला जी एवढी कणिक मळायची आहे ना ती चाळून घेतलेली आहे. परंतु कणिक आपली ना याला चिटकून बसू नये म्हणून अगोदर आहे ना असं तेल आपलं जे खायचं तेल असते ना, सोयाबीन सूर्यफूलचं जे आपण तेल वापरतो ते असं लावून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होतं ना, आपली कणिक अशी चिटकून बसत नाही, सगळी अगदी गोळा होऊन निघून येते. तर तुम्हाला जेवढं पीठ मळायचं ना तुम्ही याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं. चाळून घेतलेलं आहे मी पीठ. हे अगोदर पीठ मी चांगलं याच्यामध्ये पसरून घेतलेलं आहे. आता आपण आहे ना मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपल्या मिक्सर हे फूड प्रोसेसर लावून त्याचं झाकण पॅक करून घेतलेलं आहे, लॉक केलेलं आहे झाकण. आणि आता आहे ना अगोदर आपण मिक्सर चालू करणार आहे. पीठ एकदा मी चांगलं फिरून घेते आणि वरून आहे ना मी हे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. अगोदर थोडंच पाणी आपण याच्यामध्ये टाकायचं आहे. तर इथून थोडं पाणी टाकत आहे ना आपला मिक्सर चालू करायचा आहे. तर बघू शकता मी 1 ग्लास पाणी ओतलं, आता अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि हळूहळू आहे ना मिक्सर चालू होते. तर इथेपर्यंतच आपल्याला पाणी ओतायचं. बघू शकता कणिक सगळी मळली गेलेली. आता फक्त आपल्याला मिक्सर चालू करून ही चांगली स्मूथ करून घ्यायची. एकदा का कणिक भिजली ना तर पाणी मग ओतायचं नाहीये. अगदी छान अशी आपली कणिक मळून तयार झालेली आहे. बघू शकता एकदम गोळा तयार झालाय. तेल लावल्यामुळे सगळं कणिक आहे आपली निघून आलेली आहे. आता फक्त याला चांगली तिंबून घ्यायची. त्यासाठी मी मिक्सर परत एकदा फिरून आहे असं छान अशी कणिक फिरून घेतली. तेव्हा एकदम मऊसूद आणि लुसलुशीत अशी कणिक आपली मळून तयार आहे. अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये या फूड प्रोसेसरमध्ये ना आपली कणिक मळली जाते. अगदी झटपट अशी कणिक. तुम्हाला जर गडबडीच्या वेळेस कणिक मळून घ्यायची असेल तर हा फूड प्रोसेसर आहे ना एकदम उपयोगी असा आहे. बघू शकता अर्धा ग्लास पाणी मी वापरलेलं आहे कणकेसाठी. एकदा कणिक ओली झालेली दिसली आपण नंतर पाणी ओतायचं नाही, म्हणजे जास्त पाणी होत नाही. तेल लावून ही कणिक बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत अशी कणिक तयार झाली. याच्या चपात्या पण खूप छान झालेल्या आहेत. तर हे फूड प्रोसेसर खरंच खूप उपयोगी असं आहे आपल्याला, म्हणू शकता तुम्ही. त्यानंतर आहे ना मी तुम्हाला गाजर पण खिसून दाखवणार आहे. तर हिवाळ्यामध्ये आता गाजर भरपूर आलेत. आपण गाजरचा हलवा, गाजर बर्फी बनवण्यासाठी ना आपल्याला खिसणीचा वापर करावा लागतो आणि गाजर खिसायला खूप वेळ लागतो, हात पण कटण्याची शक्यता असते. पण असं फूड प्रोसेसरमधून आहे ना तुम्ही आपल्याला जे वेगवेगळे ब्लेड मिळतात ना ते वापरून आपण त्यातलं हे जे खिसण्याचं ब्लेड आहे ना ते या डिशला पॅक करायचं, अशा प्रकारे अटॅच करायचं. या फूड प्रोसेसरवरती आता आपण याच्यावरती हे ठेवायचं. बघू शकता इथे वरती जी पिन आली आहे ना त्या पिनामध्ये हे अटॅच करून घ्यायचे आणि वरती त्याला झाकण लावून ना आपण आता छान असं अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये गाजर खिसून घेऊ शकतो. तुम्ही इथे ना आपला कोबी खिसून घेऊ शकता. तुम्हाला जर भाजीसाठी कोबी खिसायचं असेल, कोबी मंचुरियनसाठी कोबी बारीक हवा असेल, गाजर खिसण्या असं खिसून जे पदार्थ तुम्हाला घ्यायचे आहेत ना तुम्ही त्या ह्याच्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने खिसून घेऊ शकता. तर आता फूड प्रोसेसर मिक्सरला लावून घेतलेला आहे आणि वरून आपण झाकण लॉक केलेलं आहे. आता आपण आपलं जे गाजर आहे ना त्याचं साल मी काढून घेतलेलं आहे. मिक्सर चालू केलेला आहे आणि साल काढलेले हे गाजर आपण फक्त याच्यामध्ये असे उभे करायचे. बघू शकता आपोआप आपल्या गाजराचा खीस तयार होते. 1 किलो गाजर अगदी 5 मिनिटामध्ये मी हे खिसून तयार केलेलं आहे आणि झटपट अशी गाजराची रेसिपी पण मी बनवली आहे. अगदी झटपट असं हे गाजर आपलं किसलं गेलेलं आहे. बघू शकता अगदी छान असं परफेक्ट असं, जास्त जाड पण नाहीये. अशा प्रकारे गाजर आपला